स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। नमस्कार, माझं नाव सुनील कोटे। मी इथं कामानिमित्त आलो घरकुल योजनेसाठी। मी आलो आडे साहेबाला भेटण्यासाठी। त्यांच्या ऑफिसला जाऊन भेट दिली तर जवळपास 1 तास झालं मी तिथं उभा आहे। त्यांचे काय उपलब्ध नाही, त्यांना फोन केला तर फोन काही रिसिव्ह करीत नाही, फोन बंद येतो। पण त्यांची रजिस्ट्री मारलेली बहुतेक, पण इथं दुसऱ्याला सांगितलं की कुठं गेले तर कोणी काय त्याचा आता पत्ता सांगा ना। अच्छा, तुम्ही विचारलं होतं कारण कुठं गेलेले आहेत काय? विचारलं त्यांच्या परिमळ साहेब म्हणून, त्याला विचारलं तर ते म्हणले येतील म्हणले, अजून काय त्यांचा पत्ता नाही। किती वाजता आले होते तुम्ही? वर्किंग 12 वाजतापासून येते, तरी ते काही इथं आलेले नाही। या परतूर पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आज जे आहे तर कुठलाही कर्मचारी जे आहे तर या ठिकाणी म्हणजे हजर नाही आपल्याला पाहायला दिसतंय। बघा, या ठिकाणी विविध जे काही बसण्याचे जे काही ठिकाणे आहेत, खरं पाहिलं तर यांची जी कार्यालयीन वेळ आहे तर 9:45 या कर्मचाऱ्यांची वेळ आहे आणि दुपारी 1:30 वाजता हे जे आहे तर दुपारी लंच टाइम असतो, भोजन टाइम, आणि दुपारी 2 ते 6:15 पर्यंत कार्यालय चालू असतं। हे कार्यालयीन वेळ आहे, शासकीय वेळ। पण आपण बघतो की या ठिकाणी इथं कुठेही नाहीये, खुर्च्या सगळ्या खाली आहेत, कुठलाही कर्मचारी या ठिकाणी नाहीये। म्हणजे या पंचायत समिती कार्यालयामध्ये आज सकाळपासून अनेक विविध कामं करण्यासाठी लोक जे आहेत तर येऊन गेले। कोणाचे घरकुलाचे बिल जे आहेत कोणाचे पेंडिंग आहेत, कोणाचा विषय जो आहे तर जो विषय म्हणजे या ठिकाणी काही ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, यांचे सुद्धा या ठिकाणी अनेक ज्या काही चक्रा झालेल्या आहेत। पण अद्यापही आता हे जे आहे तर एक नागरिक आहे, बाहेरगावावरून नागरिक या ठिकाणी कामासाठी आले, पण अद्यापही म्हणजे या ठिकाणी याला कुठले अधिकारी जे आहेत ते मिळाले नाहीत। आता जे मस्टर आहेत, आपण मस्टर की ज्या कर्मचाऱ्यांनी दांडी बांधण्याचं काम केलंय, फक्त एक यायचंय, कभी भी आओ कभी भी जाओ अशी गत जी आहे तर या पंचायत समिती परतूर कार्यालयाची झालेली आहे। येथील परतूरचे जे काही तहसीलदार आहेत प्रतिभा गोरे मॅडम, त्याचबरोबर एसडीएम साहेब जे आहेत पद्माकरजी गायकवाड यांचं मी या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो। त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी शिव साहेबांचं सुद्धा लक्ष वेधू इच्छितो की कर्मचारी जे आहेत तर या ठिकाणी फक्त एकच कर्मचारी जे आहे तर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। अद्यापही सगळे जे आहे तर आम्ही घरून आलो, कोणताही कर्मचारी आढळून आले नाही। काय नाव सर आपल्याकडे कोणताही कार्यभार? कनिष्ठ प्रशासन या हजेरी मास्टर पाहिलं मिळेल। हे बघा, हे हजेरी मास्टर आहे। कर्मचाऱ्यांनी जे आहे तर फक्त इथं यायचं, आट्यापाट्या टाकण्याचं काम तर हा प्रकार दूर चाललेला नाही का परतूर पंचायत समिती कार्यालयाचा, आणि सर्वस्वी भोंगल कारभार आहे। ना गट विकास अधिकाऱ्याचं लक्ष आहे, ना शिवचं लक्ष आहे, ना येथील जे की एसडीएम आहेत त्यांचं लक्ष आहे की पूर्णतः कुठले इथं जर म्हणजे 2-3 कर्मचारी जर सोडले तर इथं कोणतेही कर्मचारी जे आहेत हजर नाहीत। मात्र सह्या मात्र जे आहेत तर सगळ्यांनी सह्या करून फक्त एकदा येऊन सह्या करून गेले का याच्यावरही जे आहे की शंका कुशंकाने निर्माण होते की दुसऱ्यांनीच कुणी सह्या केल्या का, याचंही जे आहे तर त्याची सुद्धा पडताळणी व्हायला पाहिजे। इथं सांगितलं की बाबा मेत्रे साहेब आहेत, त्याचबरोबर बिग्गे तपासे, परदेशी साहेब, या सगळ्यांनी जे आहेत या कर्मचाऱ्यांनी सह्या मारून गेलेले आहेत। असे दररोज सह्या मारून जाण्याचं काम तर हे करत नाहीत ना, याची सुद्धा पडताळणी जे आहे तर या प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। अनेक गावगाड्यातले जे काही लोक जे आहेत तर काम करण्यासाठी या ठिकाणी कोणाचं जे रामाई आवास घरकुल योजनेचं बिल बाकी आहे, हप्ते टाकायचे बाकी आहेत, कोणाचा फंड उपलब्ध नाही, यासाठी विचारणा करण्यासाठी सकाळपासून आलेले आहेत काही लोक, आणि इथून फक्त खाली हाताने इथून जातात। आज कुठलंही काम त्यांचं झालेलं नाही। बऱ्याच जणांना, काही जणांना असं तर वाटत नाही ना की बाबा शासकीय सुट्टी तर नाही, परंतु कर्मचारी मात्र या ठिकाणी हजर नाहीत। हा वर्किंग डे आहे, पण तरी सुद्धा इथं हजर नाही। काय कारण म्हणजे हजर नसण्याचं काही आपण सांगू शकतो? जे काही लोक कर्मचारी लंच ब्रेकला गेले असते आणि काही सचिन मगर आपल्याकडे आहेत त्यांच्या लग्नासाठी म्हणजे सह्या करून म्हणजे जाता येते का? बसून तुम्ही शिक्षण